विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या 12व्या लेसनला. आज आपण बघणार आहोत आय टी लिटरेसी यामध्ये ईमेल याबद्दल आपल्याला आज बघायचं आहे. मित्र हो, आजच्या लेसनचे आपले ऑब्जेक्टिव्स काय आहे बघा. स्टेट ते हॉटमेल सर्व्हिसबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. MSN आउटलुक एक्सप्रेसबद्दल आणि त्याच्या टूल्सबद्दल माहिती घ्यायची. त्यानंतर सायबर क्राईम काय आहे याबद्दल माहिती घ्यायची. इट्स टाईप, डिस्क्राईब व्हेरियस टाईप ऑफ व्हायरसचे प्रकार आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे. लिस्ट ऑफ अँटीव्हायरस. त्यानंतर IT ॲक्ट जो आहे 2000 त्याबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची आहे आपल्याला. स्टेट द प्रोसेस ऑफ डिजिटल सिग्नेचर काय आहे. एक्सप्लेन द इन्फॉर्मेशन ऑफ सिक्युरिटी अँड इट्स डूज अँड डोंट हे बघायचं आपल्याला. तर ईमेल आपल्याला सर्वांना माहिती आहे. व्हॉट इज ईमेल? ईमेल काय आहे, आपण वापरतो. ॲक्च्युली आता हा जो व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरून बघतायत, तर या यूट्यूबला तुमचं ईमेल अकाउंट असल्याशिवाय यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बघता येत नाही. प्रत्येकाचं ईमेल अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला यूट्यूब बघताच येत नाही. त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं ईमेल असेलच. तुम्हाला आता आपल्याला ईमेल या विषयाचीच आपल्याला आज चर्चा करायची आहे. तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सुरुवातीला दाखवलं की हॉटमेल. तर ईमेल जो असतो, एक तर मी या पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर ईमेलचा एक अकाउंट ओपन इथं दाखवतो मी तुम्हाला. हे आपला ITचा ईमेल अकाउंट आहे. याच्यामध्ये आहे इनबॉक्स. जसं आपलं SMS किंवा व्हॉट्सॲप आहे त्या पद्धतीचंच एक ईमेल अकाउंट असतं. याच्यामध्ये ईमेल इनबॉक्स, त्यानंतर हे अनरीड, ड्राफ्ट, सेंट, हे सगळं याच्यामध्ये आहे. आपलं हे अकाउंट हे बघा, हे ईमेल अकाउंटचं आपलं ITचा आहे. ITI girls@abad @yahoo.com किंवा हे माझं पर्सनल ईमेल अकाउंट आहे. याचं जर बघितलं तुम्ही तर हे tfn1106@gmail.com. तर याच्यात आपल्याला याच्याबद्दल एक तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. हे वर्ड डॉक्युमेंट ओपन करतो मी. तर या ठिकाणी ITI गर्ल्सचा हा ईमेल ID मी इथं कॉपी केलेला आहे, आपल्याला क्लिअर दिसावं म्हणून. या ठिकाणी ITI गर्ल्स ABAD. आता @yahoo.com.in हा आपला ईमेल ID आहे. त्यानंतर आणखी एक तुम्हाला मी माझा स्वतःचा ईमेल ID दाखवतो या ठिकाणी करून. हा माझा ईमेल ID आहे. आता याच्यात तुमच्या लक्षात आलं आहे की हे 2 कलर मी या ठिकाणी दाखवलेले आहे ह्या ईमेल ID मध्ये. तर
हा जो पहिला भाग आहे, हा आय डी असतो आपला. आय डी हा युनिक असतो, म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असतो. हा आय टी आय गर्ल्स AD@yahoo.com वर हा आय डी एकच असेल. हा ॲड्रेस जो आहे हा एकच असेल. किंवा ह्या जीमेलवर हा DFN1106 हा युनिक म्हणजे एकच असेल. पूर्ण जगामध्ये जीमेलवर जेवढे अकाउंट्स आहेत त्याच्यावर हा DFN1106 हा फक्त एकच असेल. ओनली वन. हा फक्त माझाच असेल. आता हे @च्या पुढे काय आहे, तर हे जे पुढे आहे हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. हा ईमेल प्रोव्हायडर आहे आपल्याला. हे आपल्याला ईमेलची सेवा प्रोव्हाइड करते फ्रीमध्ये. हा ITIAचा yahoo.co.in आहे आणि माझा हा पर्सनल जीमेल आहे. बहुतेक लोक आता जीमेलचा जास्त, जीमेल म्हणजे गुगल ईमेल प्रोव्हायडर आहे. हा जीमेलवरच ईमेल जास्त लोक काढतात. कारण की आपण मोबाईल जो वापरतो अँड्रॉइडचा, अँड्रॉइड हा गुगलचा असल्यामुळे ते जीमेलला सपोर्ट करतात. त्यामुळे बहुतेक लोक जीमेलवर अकाउंट ओपन करतात. असे जीमेलसारखे भरपूर सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत आपल्याला. याहू आहे, रेडिट मेल आहे किंवा हॉटमेल आहे. तर परंतु आपल्या इंडियामध्ये किंवा जे अँड्रॉइड फोन युजर्स आहे त्यांचं जीमेलचं जास्तीत जास्त अकाउंट असल्याचं दिसून येतं. आता या ठिकाणी बघूया आपण. यांनी आपल्याला हॉटमेलबद्दल माहिती दिली. हॉटमेल इज ऑल्सो सर्व्हिस प्रोव्हायडर. MSN हॉटमेल इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ फ्री वेब मेल बेस. बघा, हे जगामध्ये सर्वात मोठं सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ईमेलचं, हॉटमेल. हॉटमेल इज बेस्ड ऑन प्रिमाइसेस दॅट ईमेल ॲक्सेस शुड बी इझी अँड पॉसिबल टू एनी कॉम्प्युटर कनेक्टेड टू वर्ल्ड वाईड. म्हणजे कुठल्याही कम्प्युटरवर आपण हा ईमेल अकाउंट हे असं असतं की आता हा ईमेल जो आहे, हा ईमेल अकाउंट मी एकदा ओपन केल्यानंतर माझे हे मेल मी कुठल्याही कम्प्युटरवर ॲक्सेस करू शकतो. आता या ठिकाणी मी ज्यावेळेस ईमेल ओपन करणार माझ्या घरच्या PCवर, तर त्यासाठी माझा ईमेल ID आणि पासवर्ड मी देणार. ईमेल ID आणि पासवर्ड मी टाकणार आणि हा ईमेल माझा ओपन होईल. त्याचबरोबर ऑफिसचा ईमेल मी सुद्धा इथं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून घरी ओपन करू शकतो, पण ऑफिसमध्ये ओपन करू शकतो. वर्ल्ड वाईड कुठल्याही गावाला असेल तर मी माझा ईमेल कम्प्युटरवर आणि इंटरनेटवर ओपन करू शकतो. त्या साईटवर जाऊन त्याचा पासवर्ड आणि ईमेल ID टाकल्यानंतर तो ईमेल आपल्याला ओपन होतो. तर हॉटमेल इज बेस्ड ऑन प्रिमाइस ईमेल ॲक्सेस शुड बी इझी अँड पॉसिबल फ्रॉम एनी कॉम्प्युटर कनेक्टेड टू वर्ल्ड वाईड वेब. कुठल्याही कॉम्प्युटर जिथे आपण इंटरनेट कनेक्ट करू शकतो तिथे आपण हा ईमेल अकाउंट ओपन करू शकतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ हॉटमेल सर्व्हिसेसचे ॲडव्हान्टेज काय? आता हॉटमेल तुम्हाला मी मग सांगितलं, हे सुद्धा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. जसं इथं जीमेल आहे तसं आणखी आपण याच्यामध्ये हॉटमेलवर सुद्धा अकाउंट ओपन करू शकतो. त्या ठिकाणी आपला समजा आपण असा ईमेल ID येईल आपला, ITIAGirls@hotmail.com या पद्धतीचा ईमेल ID. आपण जीमेलवर केला किंवा गुगलवर केला तर या पद्धतीचा ID येईल. हा आपल्याला पुढच्या भागामध्ये ईमेल ओपन करायचं शिकायचं आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की हा ID कसा तयार करायचा. तर ठीक आहे. युअर ईमेल इज प्रायव्हेट अँड सिक्युअर. हे सिक्युअर आहे. हॉटमेलवर सिक्युअर राहील. कोणी दुसरं विदाउट पासवर्डचं कोणी ओपन करू शकत नाही, कोणी बघू शकणार नाही ईमेल. त्यानंतर हॉटमेल इज फास्ट अँड इझी टू यूज. हॉटमेल आहे फास्ट आणि इझी आहे यूज करण्यासाठी. गेट ॲडिशनल ईमेल अकाउंट फ्री. अजून एक म्हणजे एका अकाउंटवर आपण 2 अकाउंट आपण काढू शकतो याच्या ठिकाणी फ्रीमध्ये. कीप युअर पर्सनल ईमेल सेपरेट फ्रॉम युअर वर्क. तुमचं जर ऑफिसचा ईमेल वेगळा आणि स्वतःचा पर्सनल ईमेल आपण वेगळा करू शकतो. आणि बहुतेक ह्या ईमेल प्रोव्हाइड करणाऱ्या ह्या कंपन्या आपल्याला फ्रीमध्ये अकाउंट देतात, ओपन करून देतात, कुठलाही चार्जेस लागत नाही. त्यानंतर हे झालं हॉटमेलबद्दल. तुम्हाला आता प्रश्न येऊ शकतो की हॉटमेल काय आहे.
हॉटमेल इज द लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ वेब बेस्ड ईमेल प्रोव्हायडर आहे हॉटमेल. जसं जीमेल आहे किंवा रेडिफ मेल आहे त्या पद्धतीने हॉटमेल आहे. आता यानंतर आपल्याला बघायचं आउटलुक एक्सप्रेस. मायक्रोसॉफ्ट जे आहे आपण MS वर्ड वगैरे शिकलो ना, त्याच्यामध्येच मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्येच येतं हे मायक्रोसॉफ्ट आउटलुक एक्सप्रेस. पुट द वर्ल्ड ऑन ऑनलाईन कम्युनिकेशन ऑफ युअर डेस्कटॉप where you want to exchange mail, challenges and friends to join news groups, trades. ईमेल करता येतो आउटलुक एक्सप्रेसने आणि मल्टिपल मेल आपल्याला याच्यावर मॅनेज करता येतात. आता हे बघा इथे दिलेलं आहे, मॅनेज मल्टिपल मेल अँड न्यूज अकाउंट्स. आपले वेगवेगळे अकाउंट्स जर असेल मेल्सचे, आणि जसं आता माझा ऑफिसचा आहे, माझा पर्सनल आहे, आणखी एखादा असेल, तर हे सगळे अकाउंट आपण जर आउटलुक याच्यामध्ये दिले. आता इथे एक तुम्हाला आउटलुक दाखवतो मी. MS ऑफिसमध्ये गेल्यानंतर MS ऑफिसमध्ये गेल्यानंतर आउटलुक MS ऑफिस आउटलुक हे ओपन व्हायला वेळ लागला. तर याच्यामध्ये आपण इफ यू हॅव सेव्हरल ईमेल आय डी, आता जसे इथं तुम्हाला मी 2 दाखवले माझे आय डी, ऑफिसचा एक किंवा माझा पर्सनल, हे दोन्ही आय डी या आउटलुक एक्सप्रेसमध्ये मला याच्यामध्ये जर मी सेव्ह केले, तर मला याच्यामध्ये हे इनबॉक्समध्ये दोन्ही मेलचे ईमेल मला याच्यामध्ये दाखवतो. या डायरेक्ट डेस्कटॉपवर हे मेल डाउनलोड होतात, सेव्ह होतात, आणि ह्या डेस्कटॉपवरूनच मला मेलसुद्धा करता येतो. तर ते मेल करताना मला विचारतो कुठल्या मेलवरून करायचं. तर ही एक चांगली सुविधा आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण ह्या ज्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक हे जे फीचर आहे हे वापरून आपण एकापेक्षा जास्त ईमेल आय डी याच्यावर आपण ॲट अ टाईम वापर करू शकतो. याच्यामध्ये मॅनेज मल्टिपल मेल अँड न्यूज अकाउंट्स. हे तुम्हाला प्रश्न येतो, आउटलुकचा उपयोग काय आहे. ब्राउजेस थ्रू मेसेज क्विकली अँड इझिली. याच्याने इझिली मेसेज आपण ब्राउज करू शकतो. कीप युअर मेल ऑन सर्व्हर सो यू कॅन व्ह्यू इट मोर दॅन वन कम्प्युटर. एकापेक्षा जास्त कम्प्युटरवर आपण कुठल्याही ज्या कम्प्युटरवर आपण लॉग इन होतो त्या ठिकाणी आपल्याला तो आपला मेल दिसतो. त्यानंतर आउटलुकचं एक सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथं मेल आल्यानंतर ह्या ठिकाणी खाली बघा तुम्ही, इथे ह्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आउटलुक दिसतं की इथं आपल्याला तो नोटिफिकेशन दाखवतो की मला नवीन मेल आलेला आहे. आपण कम्प्युटरवर काम करत आहोत, आपलं जरी मेल ओपन नसला आणि आपण या ठिकाणी आपले सगळे मेल जर अटॅच केले असले, आलेल्या मेलचं नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला देतो. हे खूप छान आहे. त्या क्षणाला मेल पडल्यावर बरोबर आपल्याला या ठिकाणी आउटलुक आपल्याला काय करतो, मेसेज देतो. यूज ॲड्रेस बुक अँड स्टोर रिट्राईव्ह ईमेल ॲड्रेस. तुमचं जे ॲड्रेस बुक आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सेव्ह करता येतं किंवा हे आपल्याला दिसतं ते ॲड्रेस बुक. त्यानंतर पर्सनल सिग्नेचर अँड स्टेशनरी टू युअर मेसेज. तुम्हाला पर्सनल सिग्नेचरसुद्धा यात ॲड करता येते. सेंड अँड रिसिव्ड सिक्युअर मेसेज म्हणजे काय की काही मेसेज जे आहे हे सिक्युअर म्हणजे दुसऱ्याच्या कोणाच्या हातात नाही पडले पाहिजे. आपला जो डाटा आहे किंवा आपली जी माहिती आहे ही पर्सनली ज्याला आपण मेसेज केला आहे, ज्याला आपण ईमेल केला आहे त्यालाच पोचली पाहिजे, मध्ये इंटरप्ट नाही झाली पाहिजे ती. त्याच्यासाठी हे सेंड अँड रिसिव्ह सिक्युअर मेसेज थ्रू आउटलुकने हे शक्य आहे. फाइंड न्यूज ग्रुप्स आपण याच्यावर करू शकतो. व्ह्यू न्यूज ग्रुप्स कन्व्हर्सेशन इफिशियन्सली. डाउनलोड न्यूज ग्रुप्स, काही न्यूज वगैरे असेल तर ते आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतात. हे सगळे आउटलुकचे आपल्याला ही माहिती दाखवलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला एक महत्त्वाचा विषय शिकायचा आहे की सायबर क्राईम्स काय आहे अँड इट्स टाईप. व्हॉट इज सायबर क्राईम आणि त्याचे टाईप्स काय. इंटरनेट इज द वर्ल्ड इज ग्रोविंग रॅपिडली. इंटरनेटचा हे जे जग आहे इंटरनेटचं खूप फास्ट होत आहे. खूप फास्टेस्ट सगळ्या गोष्टी आता इंटरनेटवरच होत आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपण इंटरनेटचा इतका वापर वाढलेला आहे
की कुठली गोष्ट आपल्याला नेटशिवाय आपण शक्य नाही. आणि अशा याच्यामध्ये इट हॅज गिव्हन राईज टू न्यू ऑपॉर्च्युनिटी. खूप नव्या नव्या संधी याच्यामध्ये येत आहेत, खूप बिझनेस येत आहेत याच्यामध्ये. याच्यामुळे नोकरीच्या संध्या आहेत, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये मिळत आहेत आपल्याला. एंटरटेनमेंट आहे, बिझनेस आहे. एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही आता यूट्यूबवर गाणे, म्युझिक वगैरे जे बघतात ते एंटरटेनमेंट. त्यानंतर बिझनेस, याच्यावर बिझनेससुद्धा सुरू झालेला आहे इंटरनेटमुळे. स्पोर्ट्स अँड एज्युकेशन आता आपण जे यूट्यूबवर जे आपलं जे तुम्हाला लेक्चरवर डिलिव्हर होत आहे तर ते एज्युकेशनमध्ये येतं. देअर इज टू साईड्स टू ए कॉईन. एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात. ज्या पद्धतीने याचा खूप रॅपिडली वापर वाढतो आहे, खूप आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करतो आहोत वेगवेगळ्या कारणासाठी, तर त्याच्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की त्याचे डिसॲडव्हान्टेज पण आहे. वन ऑफ द मेजर डिसॲडव्हान्टेज, याचा तोटा काय आहे सगळ्यात मोठा, तर सायबर क्राईम, इलिगल ॲक्टिव्हिटीज कमिटेटेड ऑन इंटरनेट. म्हणजे बघा, आपण नेटचा वापर जे आपल्या फायद्यासाठी करतो आहोत, पण काही लोक त्याचा वापर इलिगल ॲक्टिव्हिटीसाठी करतात. आता काय काय इलिगल ॲक्टिव्हिटीज आहे आपल्याला बघायच्या आहेत खाली. टाइप्स ऑफ सायबर क्राइम्स. सायबर टेररिझम म्हणजे सायबर टेररिझम काय की इंटरनेट बेस्ड अटॅक्स इन टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज. इंटरनेट थ्रू काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज करतात की मोठमोठ्या आपल्या ज्या संस्था आहेत, मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, याच्यावर सायबर अटॅक करतात. तर हा एक टेररिझम आहे. त्यानंतर दुसरा क्राईम काय आहे सायबर क्राईम, डिफेमेशन. आता हा क्राईम जो आहे, हा डिफेमेशन हा जो क्राईम आहे, हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण व्हॉट्सॲप बघतोय किंवा आपण फेसबुक बघतोय, एखाद्या व्यक्तीची निंदा करणे, एखाद्या व्यक्तीबद्दल बदनामी करणे, चुकीची माहिती पसरवणे, इट इज द डिफेमेशन. याच्याने आता बहुतेक आपण खूप वेळा बघतो राजकीय पोस्ट पडतात, त्याच्यावर एखाद्या राजकीय नेत्याची काहीतरी चुकीची माहिती त्याच्यावर आपण पब्लिश केलेली बघतो, पण तो सुद्धा सायबर क्राईम आहे, डिफेमेशन. त्यानंतर सायबर स्टॅल्किंग हा सुद्धा एक सायबर क्राईम आहे. त्यानंतर सेल ऑफ इलिगल आर्टिकल्स लाईक नार्कोटिक्स, वेपन्स अँड वाईल्ड एक्सेट्रा. इलिगल आर्टिकल्स आपण याच्यावर ऑनलाईन जर सेल केला, ऑनलाईन जसं नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थ, वेपन्स, वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली जे पशु पक्षी आहेत त्यांचे काही अवयव किंवा ते पक्षी यांचा जर आपण सेल केला तर हे सुद्धा सायबर क्राईम आहे. त्यानंतर ऑनलाईन गॅम्बलिंग म्हणजे सट्टेबाजी, हे सुद्धा सायबर क्राईम आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्राईम्स, सॉफ्टवेअर प्रायव्हसी, कॉपीराईट मारणे, एखादं सॉफ्टवेअर आपण इलिगली डाउनलोड करून वापरणे, ट्रेडमार्क्स वापरणे, व्हायलेशन, थेफ्ट ऑफ कॉम्प्युटर सोर्स कोड, एखाद्या कॉम्प्युटरचा सोर्स कोड चोरी करणे, ईमेलवर स्पूपिंग करणे, फॉर्जरी, फिशिंग, क्रेडिट कार्ड फ्रॉड. फिशिंग म्हणजे ईमेलवर आपल्याला येतं एखादी गोष्ट, एखादा मेल येतो, बऱ्याच तुम्हाला मेल बघत आहात, तुम्हाला लॉटरी लागली, मग आपल्याला वाटतं लॉटरी लागली एवढी 1 करोडची, आपल्याला ते म्हणतं की तुमचं माहिती पाठवा, आपलं मग अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आपण सगळं पाठवतो आणि तुम्हाला सांगता की तुम्ही एवढे पैसे भरा आमच्या अकाउंटला, तुम्हाला आम्ही 1 करोड पाठवतो. आपण 5,000 भरतो, मग आणखी 10,000 भरा, 20,000 भरा, असं होतं. किंवा आपली इन्फॉर्मेशन, आधार कार्ड मिळून आपल्या अकाउंटमधला पैसा साफ होतो. असंही वेगवेगळ्या प्रकारचे फिशिंग वापरले जातात. त्यानंतर क्रेडिट कार्ड फ्रॉड, क्रेडिट कार्डची माहिती मिळून त्यातून पैसे काढणे किंवा बँकेची माहिती, अकाउंटची माहिती मिळून त्यातून पैसे काढणे, ह्या सगळ्या टाईप्स ऑफ सायबर क्राईम्स आहे. तुम्हाला प्रश्न येतो यातला एखादा की
5-6 फ्रॉड्स दाखवले जातात, त्यातला कोणता सायबर क्राईम आहे हे विचारले जातं. सायबर लॉस ऑफर मच नीडेड लीगल फ्रेमवर्क सो दॅट द इन्फॉर्मेशन इज नॉट डिनाइड, लीगल इफेक्ट्स व्हॅलिड. तर हे रोखण्यासाठी काही सायबर लॉज आहे आपल्याकडे इंडियामध्ये. तर त्याचं आपल्या सायबर लॉची स्थापना झालेली आहे आणि ते लीगल इफेक्ट्स, लीगल इन्फॉर्मेशन इज नॉट डिनाइड सो दॅट दी लीगल फ्रेमवर्क झालेला आहे आणि लीगल इन्फॉर्मेशन आपण त्याला डिनाइड करू शकत नाही याच्यासाठी. त्यानंतर अँटीव्हायरस टूल्स आपल्याला हे शिकायचं, या ठिकाणी आजचं शिकायचं आहे अँटीव्हायरस टूल. आता अँटीव्हायरस टूल आपण ज्यावेळेस शिकतोय तो व्हॉट इज व्हायरस, व्हायरस काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, आहे की नाही. व्हॉट इज व्हायरस, व्हॉट इज व्हायरस. A virus is a program that can infect other programs by modifying them to include possibility evolved copy of itself. A virus असा या प्रकारचा प्रोग्राम आहे, तो काय करतो, इन्फेक्ट करतो दुसऱ्या प्रोग्रामला, इन्फेक्शन करतो दुसऱ्या प्रोग्रामला. जसं आता आपण करोना व्हायरस बघतोय की माणसाला इन्फेक्ट करतो, तसा कम्प्युटरला इन्फेक्ट करणारा एक व्हायरस नावाचा एक प्रोग्राम असतो. तो एक प्रोग्राम असतो, व्हायरस इज ए प्रोग्राम. तो काय करतो की जे आपले कम्प्युटर्स किंवा मोबाईलमध्ये जे प्रोग्राम्स ऑलरेडी असतात त्याला इन्फेक्ट करतो आणि त्याला मॉडिफाय करतो. आणि त्याच्यात मॉडिफाय करून त्याच्यात चेंजेस करतो किंवा त्याला डिसेबल करतो वापरण्यापासून. आपण म्हणतो कम्प्युटरमध्ये व्हायरस आला तर कम्प्युटर काय होतं, बंद होतं आपल्याला. ते व्हायरस काढून अँटीव्हायरस टाकल्यानंतर ते कम्प्युटर चालू होतं. काही करप्ट करतो प्रोग्राम्स, काही साईटमधला डाटा ॲक्सेस करतो किंवा डाटा डिलीट करून टाकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हायरस आहेत आपल्याकडे. तर काही कॉमन टाईप्स ऑफ व्हायरस आहे आपल्याकडं. आपल्याला यामध्ये शिकायचे बूट सेक्टर व्हायरस. तर हा बूट सेक्टर व्हायरस काय करतो की डिस्प्लेज दी बूट रेकॉर्ड अँड कॉपीज इट सेल्फ इन द बूट सेक्टर. बूटिंग जे आपलं कम्प्युटरचं बूट सेक्टर जे असतं त्याच्यामध्ये स्वतःला कॉपी करतो आणि कम्प्युटरला डिसेबल करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर फाईल व्हायरस. हे फाईल व्हायरस जनरली अटॅक्स एक्झिक्युटेबल फाईल्स. फाईल व्हायरस ज्या एक्झिक्युटेबल ज्या फाईल्स आहेत, ह्या ज्या फाईल्स आहेत एक्झिक्युटेबल फाईल्स, याच्यावर तो अटॅक करतो. त्यानंतर मॅक्रो व्हायरस. तो व्हायरस इन्फेक्ट्स इम्पॉर्टंट फाईल्स ऑफ MS वर्ल्ड. मॅक्रो व्हायरस काय करतो हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का. मॅक्रो व्हायरस इम्पॉर्टंट फाईल ऑफ MS वर्ल्ड ह्या इन्फेक्ट करतो, म्हणजे त्याला डिसेबल करतो, वापरता येत नाही वर्ल्ड फाईल. त्यानंतर ट्रोजन हॉर्स. इट इज कोड हिडन गेम्स और स्प्रेडशीट. इट मेन ऑब्जेक्ट टू कॉज हार्म टू द डाटा. हा काय करतो, डाटाला हार्म करतो. मेन ऑब्जेक्ट काय याचं, हे डाटाला हार्म करतो. त्यानंतर वॉर्म. इट प्रोग्राम कॅपेबल टू रिफ्लेक्टिंग इटसेल्फ ऑन ए कॉम्प्युटर नेटवर्क. इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर अक्रॉस कम्युनिकेशन लिंक्स. ते जनरली डिस्टर्ब दी रूटिंग सर्व्हर्स. हे रूटिंग सर्व्हिसेसला डिस्टर्ब करतो हा वॉर्म फॉर्मेस. एका कम्प्युटरमध्ये हा दुसऱ्या कम्प्युटरमध्ये जातो हा. इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर अक्रॉस कम्युनिकेशन लिंक्स. आता अँटीव्हायरस काय आहे आपल्याला हे बघायचं. व्हॉट इज अँटीव्हायरस. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इज ए कम्प्युटर सॉफ्टवेअर यूज टू प्रिव्हेंट, डिटेक्ट अँड रिमूव्ह मॅलिशियस कम्प्युटर व्हायरस. अँटीव्हायरस हे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. तो काय करतो की टू प्रिव्हेंट करतो किंवा डिटेक्ट करतो किंवा रिमूव्ह करतो मॅलिशियस कम्प्युटर व्हायरस. कम्प्युटर व्हायरस जे असतात याला तो काय करतो, एक तो प्रिव्हेंट करतो, कम्प्युटरमध्ये येऊ देत नाही. अँटीव्हायरस जर आपल्या कम्प्युटरमध्ये असेल तर तो बाहेरचा व्हायरस येऊ देत नाही, म्हणजे प्रिव्हेंट करतो. त्यानंतर डिटेक्ट म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्येच जर व्हायरस असेल ऑलरेडी आणि आपण अँटीव्हायरस टाकल्यानंतर तो पहिले सगळं कम्प्युटर स्कॅन करतो. जर चुकून आपल्या कम्प्युटरमध्ये व्हायरस असेल तर डिटेक्ट करतो आणि डिटेक्ट केल्यानंतर रिमूव्ह करतो. रिमूव्ह मॅलिशियस कम्प्युटर व्हायरस.
antivirus computer scan a computer system for virus files and then allows. पहिले स्कॅन करतो सगळ्या फाईल्स. तो काय करतो, अँटीव्हायरस प्रोग्राम काय करतो, स्कॅन करतो पिरियडिकली. देन अलाउज द सिस्टीम युजेस टू डील ऑफ दिस फाईल्स. त्यानंतर आपण ज्यावेळेस कम्प्युटर ओपन करतो पहिले तो स्कॅन करतो की याच्यात व्हायरस आहे का, आणि मग आपल्याला तो त्या फाईल्स वापरू देतो. व्हेरियस अँटीव्हायरस टूल्स आर. आता अँटीव्हायरस टूल्स आपण बऱ्याचमध्ये कम्प्युटरमध्ये आपण वापरतो. तुमच्या पी सीमध्ये जर बघितलं तुम्ही, कम्प्युटरवर बसला तर प्रत्येक कम्प्युटर आपण ITमध्ये अँटीव्हायरस टाकलेला आहे. तर त्याचे कोणकोणते प्रकार आहे. नॉर्टन अँटीव्हायरस, त्यानंतर कॅस्पेरिओ अँटीव्हायरस. वेगवेगळ्या अँटीव्हायरसच्या कंपन्या. नॉर्टन आपण बऱ्याचदा वापरतो इंडियामध्ये. जनरल अँटीव्हायरस, बुलगार्ड अँटीव्हायरस, AVG अँटीव्हायरस, मॅकफी अँटीव्हायरस हा सुद्धा इंडियात दिसतो. त्यानंतर आपण क्विकविल हा आपल्या ITमध्ये वापरतो, किंवा नेट प्रोटेक्ट NP हे 2 अँटीव्हायरस आपण आपल्या ITमध्ये वापरतो. त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. तर हा जो ॲक्ट आहे त्याबद्दल थोडक्यात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे की IT ॲक्ट डेफिनेशन्स. इन द ॲक्ट्स अनलेस कंटेस्ट अदरवाईज रिक्वायर्ड. ॲक्सेस काय आहे, ॲक्सेसची डेफिनेशन काय आहे, हे सगळ्या डेफिनेशन याच्यामध्ये दिलेले आहे. तर हे खूप मोठं आहे. याच्यामध्ये प्रत्येक जे टर्म्स येतात याच्यामध्ये आपल्या ज्या सायबर क्राईम्सच्या संदर्भात IT ॲक्ट्समध्ये ज्या टर्म्स येतात त्याची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्या प्रत्येक टर्म्स या खूप मोठ्या आहेत. या टर्म्स याची प्रत्येकाची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. या टर्म्सला काय त्याच्यात पूर्ण डेफिनेशन दिलेले आहे. तर हे एकदा तुम्ही हे वाचून घ्या. तुम्हाला मी या व्हिडिओच्या लिंकला भारत स्किलचा मी वेबसाईट टाकतो, त्याच्यावरून हे बुक तुम्ही डाउनलोड करून या टर्म्स वाचा. त्यानंतर आता हे आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं शेवटचं जे आहे, डूज अँड डोंट्स इन इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. काय करायचं आणि काय नाही करायचं हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या बद्दल आपल्याला याच्यामध्ये आहे. म्हणजे हे मोबाईल असो, कम्प्युटर असो, ज्यावेळेस आपण वापरतो, ईमेल वापरतो, बँक अकाउंट, इंटरनेट बँकिंग वापरतो, तर त्यासाठी आपण काय करायचं आणि काय नाही करायचं, तर हे आपल्याला डूज आहे की नाही, आणि डोंट्स म्हणजे नका करू. तर ऑलवेज यूज हेड टू गेस पासवर्ड, ऑलवेज यूज टू गेस हार्ड पासवर्ड जो तुम्ही तयार करणार असाल तो कोणी असं गेस लवकर करणार नाही. कारण जर बहुतेक आपण जनरली काय करतो, आपल्या नावाचं, समजा माझं नाव दिनेश आहे, दिनेश 1 2 3, हा जनरली लवकर गेस होतो. तर हा कोणाला गेस होणार नाही अशा पद्धतीचा हार्ड पासवर्ड यूज करा तुम्ही. जनरली फक्त तुमच्या लक्षात राहील असं ठेवायचं. लॉक युअर कॉम्प्युटर अँड मोबाईल फोन वेन नॉट इन यूज. तुमचा मोबाईल फोन असेल किंवा कॉम्प्युटर असेल त्याला लॉक करून ठेवा. ज्यावेळेस तुमचं यूज नसेल त्यावेळेस. आपण आता बघा कॉम्प्युटर, मोबाईलला आपल्याला स्क्रीन गार्ड किंवा थंब गार्ड येतं, किंवा स्क्रीन लॉक येतं, किंवा पासवर्डसुद्धा येतो बऱ्याच मोबाईलला. तर ज्यावेळेस आपण यूज करत नाही त्यावेळेस त्याला पासवर्ड देऊन ठेवा. स्टे अलर्ट अँड रिपोर्ट स्पेसियस ॲक्टिव्हिटी. जर काही वाटल्या तुम्हाला सस्पेसियस म्हणजे संशयास्पद काही ॲक्टिव्हिटीज जर तुमच्या फोनबद्दल किंवा ईमेलबद्दल वाटल्या तर त्याला अलर्ट राहा. चेंज युअर पासवर्ड इफ यू हॅव एनी सस्पेसियस दॅट इट मे हॅव बीन कॉम्प्रोमाइज्ड. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला जर संशय वाटला किंवा काही वाटलं तर आपला पासवर्ड चेंज करा. टेक बॅकअप ऑफ डाटा फ्रॉम युअर PC रेग्युलरली. तुमचा PC असेल त्याचा डाटा रेग्युलरली घ्या, कारण व्हायरस जर आला तुमचा डाटा सगळ्यात करप्ट होतो. त्यामुळे रेग्युलरली डाटाचा बॅकअप घ्या. इनक्रिप्ट लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह अँड मोबाईल डिव्हायसेस. आता काय करू नका,
डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन, कोणालाही पासवर्ड देऊ नका. लीव युअर कम्प्युटर अनलॉक्ड अँड लेफ्ट अनअटेंडेड. तुम्ही जर असंच कम्प्युटर सोडून गेला अनअटेंडेडमध्ये तर तुमचा कम्प्युटर हॅक होऊ शकतं किंवा त्यातील डाटा चोरी होऊ शकतो, किंवा तुमचं समजा नेट बँकिंग असेल, अकाउंट असेल, तर त्याच्यातून कुठले इलिगल ॲक्टिव्हिटीज कोणी करू शकतो. लिव्ह हार्ड कॉपी ऑफ कॉन्फिडेन्शियल अनअटेंडेड अँड अनसिक्युअर. Leave hard copy of confidential, unattended or unsecured. जे याची हार्ड कॉपी ठेवू नका तुम्ही. पासवर्ड किंवा तुमच्या लॉग इन आय डीची कोणाला अशा कोणाच्या हातात पडेल अशा पद्धतीचे हार्ड कॉपी कुठे ठेवू नका. रिस्पॉन्ड टू मेल्स, response to emails or phone call requesting confidential company information including employee information, financial result or company secrets. काही ईमेल येऊ शकतो तुम्हाला, काय तुमच्या किंवा फोन कॉल येऊ शकतो. तुमच्या ज्या कंपनीत काम करताय त्याच्या कॉन्फिडेन्शियल माहिती किंवा तुमची स्वतःची माहिती, त्याला रिस्पॉन्ड करायचं नाही, कुठलाही रिस्पॉन्ड करायचं नाही. की असं बरेचदा तुम्हाला फोन कॉल्स येतात आपल्याला. आता ATM कार्ड तुमचं ब्लॉक झालेलं आहे, तुमचं ATM कार्डचा पिन सांगा, हे सांगा, आणि पैसे आपले बँकेच्या अकाउंटमधून पैसे गायब होऊन जातात. तर असल्या कुठल्याही फोन कॉलला किंवा ईमेलसुद्धा तुम्हाला मी सांगितलं की मेल येतो तुम्हाला की लॉटरी लागली आणि तुमची माहिती तो विचारली जाते. आणि ती माहिती जर विचारली आणि ती माहिती आपण दिली तर त्या माहितीचा गैरफायदा घेतला जातो. त्यानंतर यूज ऑफ अनप्रोटेक्टेड कम्प्युटर्स, म्हणजे डोंट डू म्हणतो, असं करू नका. अनप्रोटेक्टेड कम्प्युटर यूज करू नका. त्यानंतर प्लग इन पर्सनल डिव्हाइस लाईक USB फ्लॅश ड्राईव्ह, MP3 प्लेयर्स अँड स्मार्टफोन विदाउट परमिशन ऑफ IT. कुठल्याही तुमचं पर्सनल डिव्हाइस असेल, USB फ्लॅश म्हणजे पेन ड्राईव्ह असेल, तर कुठल्याही अशा ठिकाणी विदाउट परमिशनचं वापरू नका. इन्स्टॉल अनऑथराइज प्रोग्राम ऑन युअर कम्प्युटर. अनऑथराइज प्रोग्राम्स जे आहेत एक महत्त्वाचं आहे बघा. अनऑथराइज प्रोग्राम्स आपल्या कम्प्युटरवर आणि मोबाईलवर जे तुम्ही ॲप्स वापरतात, ज्याची तुम्हाला माहिती नाही असे ॲप्स तुम्ही वापरू नका. ज्याच्याबद्दल माहिती नाही, इलिगल आहे असे ॲप्स तुम्ही वापरू नका. तर मित्र हो, आजचा हा आपला एम्प्लॉयबिलिटीचा आजचा लेसन या ठिकाणी समाप्त करतो. शक्यतो कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स टाका. काही तुमचे प्रश्न असेल तर कृपया विचारा. आणि उद्याच्या आपल्या लेसनमध्ये आपल्याला ईमेल कसा ओपन करायचा, ईमेल अकाउंट, क्रिएट ईमेल अकाउंट, ॲड कॉन्टॅक्ट्स, कंपोज अँड अटॅच डॉक्युमेंट्स, सेंड ईमेल, चेक द ईमेल, साइन आउट, या गोष्टी आपल्याला उद्याच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर तुमचं सर्वांचं धन्यवाद.